नमस्कार, मी सचिन माहोर स्वागत करतो आपले न्यूज 24 तास महाराष्ट्रवर। मित्रांनो, आम्ही तेच दाखवतो जे अगदी बरोबर, जे दुसरे दाखवण्याची हिंमत करत नाही। आम्ही दाखवतो ते जनतेचे प्रश्न, आम्ही दाखवतो जनतेच्या अपेक्षा, आम्ही दाखवतो ते जनतेच्या मनात। त्यामुळेच अल्पावधीतच आम आदमी का चॅनल, अपना चॅनल सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ बनलं आहे न्यूज 24 तास महाराष्ट्र। मित्रांनो, मराठवाडा पदवीधर आमदारकीची निवडणूक ही यावेळी जोरदार, दमदार, धारदार, शानदार आणि असरदार होणार आहे। का, कशी आणि कोणामुळे, या सर्व प्रश्नांची उत्तरे जर जाणून घ्यायची असतील तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत न्यूज 24 तास महाराष्ट्राचा हा प्राईम टाइम एकदा बघाच। त्यासोबतच आपल्या प्रतिक्रियाही आम्हाला पाठवा, त्या सुद्धा आमच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहेत। तर फक्त बघूच नका, त्यासोबतच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसं बघितलं तर पदवीधर आमदारकीची निवडणूक कधी येते आणि कधी जाते याविषयी फारशी उत्सुकता किंवा नाविन्यता या निवडणुकीविषयी राहत नाही, कारण याचा मतदार हा मर्यादित असतो। मराठवाडा पदवीधर मतदारसंघामध्ये साधारणतः 2.5 लाखांहून अधिक नोंदणीकृत पदवीधर मतदार आहेत। निवडणुकीच्या 3 वर्षापूर्वी जो पदवीधर बनलेला असतो अशाच मतदाराला या मतदान प्रक्रियेत मतदान करता येते। पदवीधर मतदार नोंदणी ही करावीच लागते, हे या पदवीधर निवडणुकीचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल। परंतु ताजी पदवी घेऊन जे पदवीधर झालेले आहेत त्यांना मात्र या निवडणुकीत मतदानात सहभाग नोंदवता येत नाही। हे सुद्धा या पदवीधर निवडणुकीच्या वैशिष्ट्यांपैकी एक आहे। एकमेव शिक्षण क्षेत्र असं क्षेत्र आहे की ज्यासाठी 7 शिक्षक आमदार व 7 पदवीधर आमदार असे एकूण 14 आमदारांची व्यवस्था केलेली आहे। बोटावर मोजता येतील असे 2-3 आमदार जर सोडले तर बाकीच्या कोणत्याही शिक्षक किंवा पदवीधर आमदाराला शिक्षकांच्या प्रश्नाविषयी किंवा शिक्षण क्षेत्राविषयी काही देणं घेणं नाही, अशी खंत अनेक शिक्षक संघटना आणि शिक्षक हे आंदोलनाच्या वेळी तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्यक्त करत असतात। त्यामुळे ज्या शिक्षण क्षेत्राचं प्रतिनिधित्व 14 आमदार करतात त्या क्षेत्राचा ग्राफ हा सगळ्यात खाली दिसून येतो। हे या लोकशाहीचं की शिक्षकांचं की या व्यवस्थेचं दुर्भाग्य नेमकं कुणाचं हे कळायला मात्र मार्ग नाही। ज्या क्षेत्राच्या माध्यमातून देशाची एक भावी पिढी घडवली जाते, सत्य, हक्क आणि कर्तव्य या सर्वांची जाणीव करून दिली जाते, मुलांसोबतच मुलींच्याही शिक्षणाचं महत्व आणि समानता यांचे धडे या क्षेत्रात गिरवले जातात। तसं बघितलं तर प्रत्येक क्षेत्रासाठी 33% महिलांसाठी आरक्षण दिलेलं आहे। बेटी बचाव, बेटी पढाव असा उपक्रमही याच क्षेत्राच्या माध्यमातून जनजागृतीसाठी वापरला जातो। सर्वात महत्वाचं म्हणजे पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ज्या सावित्रीबाईंना वंदन करण्यात येतं, मात्र त्याच शिक्षण क्षेत्रासाठी एकही महिला शिक्षक आमदार किंवा पदवीधर आमदार म्हणून आजपर्यंत प्रतिनिधित्व त्यांना मिळालेलं नाही। ही शिक्षण क्षेत्रासाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट म्हणावी का? 14 आमदार लोकप्रतिनिधित्व करत असतानाही शिक्षण क्षेत्राचे प्रश्न जैसे थेच आहे। शिक्षकांचे प्रश्न का सुटत नाहीत? प्रत्येक प्रश्नासाठी शिक्षकांना आंदोलने ही का करावी लागतात? राजकीय पक्षाशी संबंधित नसलेला एखादा सामान्य शिक्षक हा शिक्षक किंवा पदवीधर आमदार का बनू शकत नाही? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पदवीधर आमदार हे नगरसेवक, जिल्हा परिषद,
पंचायत समिती सदस्यांमधून, आमदारांमधून, शिक्षकांमधून आणि पदवीधरांमधून निवडून जायला पाहिजे. समाजातील वेगवेगळ्या घटकांना लोकशाही प्रक्रियेत स्थान मिळावे अशी त्यात कल्पना असताना संस्थाचालक, गुत्तेदार, राजकीय पक्षाशी संबंधित असलेले धनदांडगे व्यापारी, बिल्डर अशा लॉबी मधील रसूखदार व्यक्तीच आमदार म्हणून का निवडून येतात, अशी असंख्य प्रश्न आहेत. त्यांची उत्तरेही कधीच मिळू शकत नाही. पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा पदवीधर आमदारकीचा हा स्पेशल प्राईम टाइम रिपोर्ट आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. मराठवाडा पदवीधर मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मजबूत पकड. 3 टर्म नेतृत्व करणारे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनी विधानसभेला गंगापूर मधून नशीब आजमावले. त्यासाठी पक्षांतरही केलं, पण त्यांच्या पदवीधरची निवडणूक जिंकण्याचा अनुभव विधानसभेला मात्र कामाला आला नाही. गंगापूरमध्ये अपयश आल्यानंतर सतीश चव्हाण पुन्हा स्वगृही परतले आणि आता पुन्हा त्यांच्याच नावाची पक्षात चर्चा आहे. पक्षातून स्पर्धा नसल्याने चव्हाण जोमाने कामाला लागलेले असल्याचं चित्र दिसत आहे. मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी यंत्रणा राबवण्याचा अनुभव, दांडगा संपर्क, शिक्षण संस्थांचे जाळे ही चव्हाण यांची बलस्थाने आहेत. शिवाय अजित पवार यांची अत्यंत विश्वासू अशी चव्हाण यांची ओळख आहे. त्यामुळे अजित पवार त्यांना बदलण्याची जोखीम घेणार नाही असे चित्र आहे. तुर्तास चव्हाण यांना पक्षात स्पर्धा नाही, पण ऐन वेळी भाकरी फिरवण्याचा निर्णय झाला तर नवे नाव समोर येऊ शकते. मराठवाडा पदवीधर मतदारसंघावर 3 टर्म राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सतीश चव्हाण हे निवडून आले. याआधी जयसिंगराव गायकवाड, श्रीकांत जोशी यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादीने भाजपाकडून खेचून घेतला. तो अद्याप त्यांच्याकडेच आहे. 2 वेळा शिरीष बोराळकर यांचा पराभव सतीश चव्हाण यांनी केला होता. 2006 मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा विद्यमान आमदार असला तरी भाजपने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यातच आज शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा एक महत्वपूर्ण घटना घडलेली आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत आज ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ते म्हणजे निवृत्त शिक्षण अधिकारी M.K. देशमुख. मुंबई येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्यामध्ये निवृत्त शिक्षण अधिकारी M.K. देशमुख यांच्यासह भाऊसाहेब पाटील, निवृत्त उपसंचालक छत्रपती संभाजीनगर, रमेश तांगडे पाटील, माजी शिक्षण अधिकारी जालना, शिवाजी पवार, माजी शिक्षण अधिकारी हिंगोली, व्यंकटेश पोपटवार, माजी शिक्षण अधिकारी नांदेड, मनोज पाटील, संस्थापक अध्यक्ष शिक्षक क्रांती सेना महाराष्ट्र, आबासाहेब जगताप आवरगावकर, मराठवाडा कार्य अध्यक्ष संस्थाचालक महामंडळ, शिवाजी दौरे, प्रशासकीय अधिकारी तुळजाभवानी शिक्षक संस्था छत्रपती संभाजीनगर, निवृत्त प्राचार्य रामनाथ पंडुरे, प्राचार्य अभिलाष सोनवणे पाटील, सचिव गोरक्षनाथ शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर, प्राध्यापक राजीव शिंदे, जिल्हा अध्यक्ष मुख्याध्यापक संघटना परभणी, विजय द्वारकोंडे, जिल्हा अध्यक्ष संचालक महामंडळ छत्रपती संभाजीनगर, विशाल सूर्यवंशी, जिल्हा अध्यक्ष शिवक्रांती संघटना, धैर्यशील केरे पाटील, जिल्हा अध्यक्ष मुख्याध्यापक महासंघ छत्रपती संभाजीनगर आदींनी सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. शिक्षण अधिकारी पदावरून निवृत्त झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी M.K. देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मागील विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद पूर्व मतदार संघामधून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. मात्र काही राजकीय घडामोडीनंतर ऐन वेळी लहू शेवाळे यांचे नाव जाहीर करण्यात आले. त्यामुळे त्यावेळी आमदारकीची संधी ही निवृत्त शिक्षण अधिकारी M.K. देशमुख यांची हुकली. मात्र
यावेळी पदवीधर मतदारसंघामधून ते निश्चितच निवडणूक लढविणार असा ठाम विश्वास त्यांच्या समर्थकांमधून व्यक्त केला जात आहे. 3 वेळा शिक्षकांना मिळाले धोके, यावेळी फक्त यमके. सोशल मीडियावर पदवीधर मतदारसंघातील एक सशक्त उमेदवार असा प्रचार ही त्यांच्या समर्थकांकडून सुरू झालेला आहे. जालना, औरंगाबाद या ठिकाणी शिक्षण अधिकारी या पदावर त्यांनी सेवा बजावलेली आहे. या काळात अनेक शिक्षकांशी, शिक्षक संघटनांची, त्यांच्यासोबत संस्था चालकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध निर्माण झालेले आहेत. ही त्यांच्या जमेची बाजू म्हणता येईल आणि यामुळे शिक्षकांच्याही मनात त्यांच्याविषयी एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालेला आहे, हे नाकारता येत नाही. भाजपाकडे असलेला हा मतदारसंघ 3 वेळा राष्ट्रवादीने जिंकला. यावेळी कोणत्याही परिस्थितीत तो ताब्यात घेण्याचा चंग राज्यातील नेत्यांनी बांधलेला आहे. प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वतः यासाठी लक्ष घातले. पदवीधरांची सर्वाधिक नोंदणी करत यावेळी मैदान मारण्यासाठी मराठवाड्यातील भाजपाचे पदाधिकारी नेते कामाला लागलेले आहेत. बैठका दौरे करत मतदार नोंदणीवर अधिक भर दिला जात आहे. विधान परिषदेचे आमदार संजय केनेकर यांची पदवीधर नोंदणी प्रमुख म्हणून पक्षाने निवड केली आहे. त्यांना परिषदेचा केवळ 11 महिन्यांचा कार्यकाळ मिळाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केनेकर यांना मराठवाडा पदवीधरच्या माध्यमातून पुन्हा परिषदेवर संधी दिली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय भाजपाकडून शहर अध्यक्ष किशोर शितोळे, किरण पाटील, समीर राजूरकर यांच्या नावांचीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात निवृत्त शिक्षण अधिकारी एम.के. देशमुख हे भाजपाचे संभाव्य उमेदवार ठरतील का, या प्रश्नाचं उत्तर काही दिवसातच मिळेल. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी खत्म नहीं हुआ. कहाणी में जसा ट्विस्ट येतो तसाच ट्विस्ट या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुद्धा आलेला आहे आणि त्यामुळे आम्ही आपल्याला पूर्वीही सांगितले होते की आपण हा स्पेशल प्राईम टाइम रिपोर्ट पूर्ण बघा. मराठवाडा पदवीधर निवडणुकीत अजून एक तगडे आव्हान देणारे नाव जे समोर आलेले आहे ते आहे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. मतदार नोंदणी प्रमुख पदाच्या जबाबदारी सोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांना टक्कर देण्यासाठी पक्ष कामाला लागला आहे. पक्षाने उमेदवारी दिली तर आपली लढण्याची इच्छा असल्याचे टोपे यांनी म्हटले. जालना घनसावंगी मतदारसंघामध्ये जनतेचे भैयासाहेब असलेले राजेश टोपे यांना जवळपास 5 पंचवार्षिक विधानसभाचा विजयी अनुभव, त्यासोबतच मच्छोदरी शिक्षण संस्थेचे जालना जिल्ह्यात पसरलेले शैक्षणिक जाळे, साखर कारखान्यांच्या रूपात सहकार क्षेत्रातील अनुभव, सर्वच पक्षातील नेत्यांसोबत असलेले त्यांचे सलोख्याचे संबंध आणि त्यासोबतच शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांच्या प्रश्नांची तसेच शैक्षणिक समस्यांची असलेली उत्तम जाण व त्याविषयीचं ज्ञान या त्यांच्या सर्व जमेच्या बाजू आहेत. त्यासोबतच प्रत्येक निवडणुकीत योग्य नियोजन आणि उत्तम व्यवस्थापन याच्या जोरावर मराठवाडा पदवीधर निवडणुकीत टफ फाईट देत ही निवडणूक राजेश टोपे यांच्या उमेदवारीमुळे रंगतदार होणार हे निश्चित आहे. पक्ष फुटल्यामुळे पदवीधर मतदारांची विभागणी झालेली आहे. राजेश टोपे यांना विधानसभा लढण्याचा, जिंकण्याचा अनुभव जरी असला तरी त्यांच्यासाठी पदवीधरचा पेपर हा सोपा असणार नाही. आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नेमकी काय भूमिका घेणार यावर मराठवाडा पदवीधरची लढत थेट होणार की मग तिरंगी चौरंगी होणार हे ठरेल. तिकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष देखील मराठवाडा पदवीधरची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यावर मतदान नोंदणी करून घेण्याची जबाबदारी दिली आहे. महायुतीत बिनसले तर ते उमेदवार ठरू शकतील, त्यांनाही
पक्षातून फारशी स्पर्धा नाही. स्पर्धा नसली तरी मराठवाड्यात मतदार नोंदणी करण्यात हा पक्ष किती यशस्वी ठरतो यावरून त्याची उपद्रव शक्ती दिसणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून यापूर्वी पदवीधरची निवडणूक लढवलेले राजू वैद्य यांना पुन्हा मैदानात उतरवले जाऊ शकते. त्यांनाही निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे. मराठवाड्यात बीड, लातूर वगळता इतर 6 जिल्ह्यात पक्षाची ताकद अजूनही कायम आहे. याचा निश्चित फायदा त्यांना होऊ शकतो. याशिवाय एमआयएम व इतर पक्षांची नेमकी या निवडणुकीत काय भूमिका असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत जर युती झाली तर ही सर्व समीकरणे बदलतील. त्यामुळे युतीचा उमेदवार कोण राहील हे आज तरी सांगता येणार नाही. परंतु विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार मराठवाडा पदवीधर निवडणुकीमध्ये युती होणार नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे. त्यामुळे माजी आमदार सतीश चव्हाण, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि राजकीय पटलावर नौखे असलेले निवृत्त शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांच्यातच बिग फाईट होण्याची शक्यता सध्या तरी असल्याचे मत राजकीय विश्लेषकांमधून व्यक्त केले जात आहे. मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबतच आपल्या प्रतिक्रियाही आमच्यासाठी महत्वाच्या आहेत. आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हाला पाठवा. अशाच काही घडामोडी बघण्यासाठी बघत रहा न्यूज 24 तास महाराष्ट्र. तोपर्यंत धन्यवाद.